नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देव उठणी एकादशी साजरी केली जाते. या वर्षी 2023मध्ये देव उठणी एकादशी ही 23 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी जगाचा पालनपोषण करणाऱ्या भगवान श्रीहरी विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते. तसेच उपवासही केला जातो. याचबरोबर आपल्याला देव उठणी एकादशीच्या दिवशी आपल्याला या पवित्र एकादशीला गाईला एक वस्तू आपल्याला खायला घालायची आहे. यामुळे बघा आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहेच. त्याचबरोबर तुमची जर का कुठली इच्छा असेल, अडचण असेल, कुठले कामं तुमची मार्गी लागत नसेल, मुलं किरकिर करत असतील, मुलं अभ्यास करत नसतील, मुलांचा हट्टीपणा असेल, तर या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला गाईला ही एक वस्तू खायला घालायची आहे. याचबरोबर तुम्हाला गाईच्या या अंगाला स्पर्श करायचा आहे. बघा यामुळे तुमच्या घरातील गरिबी ही नष्ट होणार आहे. याचबरोबर तुमच्या घरातील ही प्रगती ही उत्तरोत्तर ही वाढत जाणार आहे. गाईला आपल्याला कोणती वस्तू खायला घालायची आहे आणि याचबरोबर गाईच्या कोणत्या अंगाला आपल्याला स्पर्श करायचा आहे ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक एकादशीला एक वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्त्व आहे. याचप्रमाणे देव उठणी एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी याला सुद्धा एक महत्त्व आहे. बघा या एकादशीला कार्तिक एकादशी असं देखील म्हणतात. जसं आपण आषाढी एकादशीचा उपवास करतो त्याचप्रमाणे आपल्याला देव उठणी म्हणजेच कार्तिक एकादशीचा देखील उपवास करायचा आहे. या दिवशी आपल्याला गायीची देखील विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे. आपण 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या देवतांची सेवा करत असतो. तर बघा गायीच्या पोटामध्ये, गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवतांचा वास आहे. आपण जर का एकादशीच्या दिवशी या गायीची पूजा केली, गायीला ही वस्तू खायला दिली तर आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. यामुळे आपल्याला प्रत्येक एकादशीला गायीला आपल्याला इतके महत्त्व आहे की आपण गायीची प्रत्येक एकादशीच्या दिवशी ही पूजा करत असतो. हिंदू धर्मामध्ये गायीला देवीचा दर्जा दिला गेला आहे. गायीला कामधेनू असं देखील म्हणतात. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवतांचा हा वास आहे. हेच कारण आहे की दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजेच्या निमित्ताने गायीची विशेष पूजा केली जाते आणि त्यांना मोरांच्या पंखांनी सजवले जाते. याचप्रमाणे हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की गाय दान हे सर्वात मोठे दान आहे. गायीचे दान करून मोक्ष मिळवता येते. हिंदूचे तीज सण गायीच्या तुपाशिवाय पूर्ण होत नाही. तीज सणाच्या दिवशी घराला शेणाने गोंदवले जाते. गायीपासून मिळवलेले दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण यांना पंचगव्य असे म्हणतात आणि गायीला सुखप्रदा म्हणतात. सर्व सुखप्रदा म्हणजे गाय ही सर्वांना आनंद देणारी निसर्ग माता आहे. तर अशा या गायीची किंवा गायीच्या कामधेनू मूर्तीची जोही कोणी त्यांच्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये दररोज पूजा करतो त्याच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, धनधान्य हे कायम टिकून राहतं. तर अशाच पद्धतीने आपल्याला एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरी भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. श्रीहरी भगवान विष्णूंना आपल्याला तुळशीपत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे. आता बघा एकादशीला आपण तुळशीला स्पर्श करत नाही, तुळशीची पानं आपण तोडत नाही. ज्यांना तुळशीपत्र हवं असेल त्यांनी एकादशीच्या आदल्या दिवशी हे तुळशीपत्र तोडून ठेवावे. कारण भगवान श्रीहरी विष्णूंना आपल्याला तुळशीपत्र हे अर्पण करायचे असते आणि त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र त्यांच्या नैवेद्यामध्ये टाकल्याशिवाय ते त्यांचा नैवेद्य देखील ग्रहण करत नाही. यासाठी आपल्याला एकादशीला तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही आहे आणि तुळशीला स्पर्श देखील करायचं नाही. तुळशीपत्र तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवू शकतात. तर बघा आपल्याला देव उठणे एकादशीच्या दिवशी आपल्याला गायीची पंचोपचारे पूजा करायची आहे. आपल्याला गायीला हळदी कुंकू लावून गायीच्या पायावर पाणी टाकायचं आहे आणि गायीला आपल्याला हा नैवेद्य खायला घालायचा आहे. तर नैवेद्यामध्ये आपल्याला एक पोळी तयार करायची आहे. त्याला आपल्याला साजूक तूप असेल तर तुम्ही तूप लावू शकतात किंवा तेल लावलं तरी चालेल. यावर 1 चमचा आपल्याला भिजवलेली हरभऱ्याची डाळ टाकायची आहे. एक छोटासा गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि हा नैवेद्य आपल्याला गायीला खायला घालायचा आहे. तुमच्या घरापाशी गाय असेल तर तुम्ही तिथे गायीला खायला घालू शकतात किंवा गोशाळेमध्ये जाऊन किंवा गोठ्यामध्ये जाऊन तुम्ही गायीला हा नैवेद्य खायला घालायचा आहे. अगोदर गायीच्या पायावर पाणी ओतायचं आहे, गायीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर हा नैवेद्य खायला घालायचा आहे.
यानंतर तुम्हाला गायला नमस्कार करायचा आहे. तुमची जीही काही इच्छा असेल, जीही काही अडचण असेल ती तुम्हाला गायला सांगायची आहे. बघा, यामुळे आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपली इच्छा असेल, काही अडचण असेल ती सांगितल्यामुळे ती 33 कोटी देवतांपर्यंत आपली ही इच्छा अडचण पोहोचते आणि ही इच्छा आपली लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होत असते. याचबरोबर मुलं अभ्यास करत नसेल, हट्टीपणा करत असेल, ऐकत नसेल तर या दिवशी आपल्याला गायला हिरवा चारा खायला घालायचा आहे. बघा, तुमची मुलं जर का मोठी असेल तर तुमच्या मुलांच्या हातून गायला तुम्ही हिरवा चारा हा खायला घालायचा आहे. आणि बघा, हा हिरवा चारा खायला घातल्यामुळे आपल्याला आपल्या बुद्धीमध्ये देखील, मुलांच्या बुद्धीमध्ये देखील हा फरक पडतो. कारण हिरवा चारा हा बुधग्रहाला कारक आहे आणि बुधग्रह हा बुद्धीचे देवता आहेत. त्यामुळे गायला तुम्ही अशा पद्धतीने मुलांच्या हातून एकादशीला हिरवा चारा हा आवर्जून खायला घालायचा आहे. यानंतर बघा, आपल्या घरात गरिबी असेल, दरिद्रता असेल, भांडणं होत असतील किंवा आर्थिक अडचणी असेल, आर्थिक प्रश्न असतील तर ह्या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला गायीच्या पाठीवरून, बघा गायीच्या पाठीवर जो उंचवटा असतो यावरून तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा जास्तीत जास्त हा हात फिरवायचा आहे. बघा, यामुळे तुमच्या घरातील दरिद्री ही कमी होणार आहे. तुमच्या घरातल्या ज्याही काही अडचणी असतील ह्या निघून जाणार आहे. तुमच्या घरातील कुठलेही प्रश्न असू द्या, ते कामाचे असू द्या किंवा घरातल्या अडचणी असू द्या, तुम्हाला जेवढ्या वेळ शक्य होईल तेवढ्या वेळ तुम्ही दररोज जर का गायीच्या ह्या उंचवट्यावरून हात फिरवला तर तुमचं दुर्भाग्य हे नष्ट होणार आहे. तुमच्या घरातील गरिबी, दरिद्री ही कायमची निघून जाणार आहे. याचबरोबर बघा, तुम्हाला गायीला जेव्हा तुम्ही खायला घालणार आहे तेव्हा तुमचा उजवा हात हा तुम्हाला गायीला चाटायला द्यायचा आहे. म्हणजे तुम्ही जीही वस्तू खायला घालणार आहे ती वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि गायीची जीभ तुमच्या हातावरून फिरवल्या जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला गायीला ही वस्तू खायला घालायची आहे. बघा, असं म्हणतात की गाय जेव्हा आपल्या हातावरून त्याची जीभ फिरवते तेव्हा आपलं दुर्भाग्य हे नष्ट होतं, आपली दरिद्री, गरिबी ही निघून जाते, आपल्या इडापिडा सर्व संपतात आणि आपलं सर्व काही चांगलं व्हायला चालू होतं. तर प्रत्येक एकादशीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. गाय जेव्हा आपल्या हातावरून तिची जीभ फिरवते तेव्हा आपल्या सर्व दुर्भाग्याच्या ह्या रेषा ह्या नष्ट होतात, आपलं दुर्भाग्य हे नष्ट होतं. यासाठी प्रत्येक एकादशीला तुम्ही हा उपाय, ही सेवा करायची आहे. हा उपाय नसून एक प्रकारची सेवा समजून प्रत्येक एकादशीला तुम्ही ही सेवा तुमच्या घरासाठी, तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी करू शकतात. व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.